नागपुरातल्या डाबो क्लब बाहेर झालेल्या रक्तरंजित झटापटीत एका तरुणाचा मृत्यू झाला होता तर दुसरा तरुण जखमी झाला होता। क्रिसमसच्या निमित्तानं क्लबमध्ये सुरू असलेल्या पार्टी दरम्यान दोन गटांमध्ये महिलेची छेड काढल्यावरून वाद उद्भवला होता आणि यातच एकाचा जीव गेला। डाबो क्लबमध्ये शुक्रवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास पार्टी संपल्यानंतर हॉटेल प्राइड समोर दोन्ही गट एकमेकांसमोर आले। वाद झाला आणि त्यानंतर हाणामारी झाली। वादाचं रूपांतर लवकरच हिंसक हाणामारीत झालं। मेहुल रहाटे नावाच्या तरुणानं लोखंडी रॉड आणि विटेनं हल्ला केला। या हल्ल्यात महाल येथील रहिवासी 28 वर्षीय प्रणय नन्नावरे आणि चिखली कळमना रोड येथील रहिवासी 34 वर्षीय गौरव करडा हे गंभीर जखमी झाले। दोघांना ताबडतोब ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान प्रणय नन्नावरे याला मृत घोषित केलं। गौरव करड्याची स्थिती अद्यापही चिंताजनक आहे आणि त्याच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत। तरुणाच्या मृत्यूची बातमी मिळताच परिसरात तणाव आणि दहशत पसरली। घटनेची माहिती मिळताच सोनेगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करून तपास सुरू केला। पोलिसांनी मुख्य आरोपी मेहुल रहाटे याला ताब्यात घेतलाय। त्यानंतर ऋषी शर्मा, अभय जमतानी आणि राजू चावला यांनाही कामठी परिसरातून अटक करण्यात आली। घटनेनंतर पळून गेलेल्या इतर 3 जणांना जबलपूर येथील गुन्हे शाखा युनिट 1 पथकानं ताब्यात घेतलं। गणेशपेठ येथील रहिवासी तक्रारदार हिमांशू खंडेलवाल यांच्या तक्रारीवरून या प्रकरणात हत्येसह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। CCTV फुटेज आणि जप्त केलेली शस्त्र आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे पोलीस तपास करत आहेत। महिलेची छेड काढण्यावरून या पार्टीमध्ये वाद उद्भवला होता आणि या वादातूनच हे हत्याकांड घडल्याचं उघड झालंय। सदर प्रकरणात आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार प्राइड चौकात ही घटना घडली आणि ख्रिसमस निमित्ताने 2 ग्रुप डाबो येथे गेलेले होते। तर आज त्यांच्यात वाद झाले, मात्र त्यांनी बाहेर येऊन प्राइड चौकासमोर एकमेकांची हाणामारी करून जो जखमी युवक आहे त्याचं नाव प्रणय नरेश नन्नावरे हा दवाखान्यात जात असताना मयत झालेला आहे आणि दुसरा जखमी तेथे उपचार घेत आहे।